जर तुम्ही म्हाडाचा फ्लॅट घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपण आज बोलणार आहोत अशा 6 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला म्हाडाचं घर घेण्यापूर्वी माहिती असायलाच हव्यात. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकेशन. तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज करत आहात त्या घराचं लोकेशन नीट तपासायचं आहे, कारण इथे जवळ बस स्टॉप असेल, मार्केट असेल, कॉलेजेस असेल, या सगळ्या सुविधा आहेत की नाही हे एकदा तपासणं अतिशय गरजेचं आहे. काही वेळा म्हाडाची घरं ही शहरापासून थोडी लांब असतात आणि त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते तुमचं बजेट आणि उत्पन्न गट. घर घेण्यापूर्वी तुमचं बजेट हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. तुमच्या बजेटच्या बाहेर तुमचं घर जात नाही आहे का याची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. म्हाडाच्या जाहिरातीमध्ये वेगवेगळे उत्पन्न गट दिलेले असतात. कमी उत्पन्न गट, मध्य उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट असे विविध प्रकारचे गट असतात. तुम्ही त्या गटानुसार कोणत्या गटात बसत आहात ते एकदा पाहून त्यानुसारच अर्ज करायचा आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे घरांच्या किमती आणि अतिरिक्त खर्च. जाहिरातीत अनेकदा 25 ते 30 लाख अशा पद्धतीचे घरांची किंमत दिलेली असते. नेमकी 25 लाख की 30 लाख हेही तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ही जी किंमत असते ही बेसिक किंमत असते. नंतर त्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी हे सर्व भरून त्याचं एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे की तुमचं घर नेमकं कितीपर्यंत जाते, त्यानुसार तुमच्या बजेटचा प्लॅन करायचा आहे. त्यानंतर चौथी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फ्लोअर प्लॅन आणि साईड व्हिजिट. तुम्ही घेत असलेल्या घराचा फ्लोअर प्लॅन तुम्हाला माहिती असायला हवा. यामध्ये हॉल, बेडरूम, बाथरूमची रचना आणि दिशा समजून घेता येते. त्याचबरोबर हे प्लॅन तुम्हाला महारेराच्या वेबसाईटवर देखील पाहायला मिळतात. पण एकदा साईड व्हिजिट करून प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शन क्वालिटी बी तुम्ही बघू शकता. त्यामुळे एकदा साईड व्हिजिट करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर 5वी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या फ्लॅटची कंप्लिटेशन डेट म्हणजेच पोजेशन डेट. तुमचा फ्लॅट नेमका कधी मिळणार आहे हे नक्की तपासून घ्यायचं आहे. कधीकधी काय होतं, तुम्ही फ्लॅट घेता त्यानंतर तुम्हाला म्हाडा देखील लगेच अलॉटमेंट लेटर देतं, परंतु तुमच्या फ्लॅटची कंप्लिटेशन डेट ही 4 वर्ष 5 वर्ष देखील पुढची असू शकते. त्यामुळे तुम्ही लोन करून त्याचे हप्ते भरत बसण्यापेक्षा त्याआधी या तुमच्या फ्लॅटची पोजेशन नेमकी कधी भेटणार आहे हे तुम्ही महारेराच्या वेबसाईटवर तपासायचं आहे. महारेराच्या वेबसाईटवरचीच माहिती ही खरी असणार आहे. तुम्हाला बिल्डर सांगू शकतो की पुढच्या वर्षी भेटेल, लगेच भेटेल, पण महारेरावरती याची एक्झॅक्ट डेट दिलेली असते, ती एकदा तपासून घ्यायची आहे. त्यानंतर 6वी आणि अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पार्किंग. सध्या तुम्ही पुणे मुंबईसारख्या शहरात जर घर घेत असाल तर पार्किंग हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर या जाहिरातीत कोणत्याही विभागात म्हाडा साधारणपणे कॉमनच पार्किंग देते, पण जर तुम्हाला स्वतंत्र पार्किंग हवं असेल तर त्याची तुम्हाला एक्स्ट्रा किंमत मोजावी लागते. त्याची जी काही एक्स्ट्रा किंमत असेल ती तुम्हाला बिल्डरला द्यावी लागते. तर तुम्ही बिल्डरकडे जाऊन त्यासंबंधीची माहिती देखील घेऊ शकता. तर मंडळी, या 6 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर म्हाडाचं घर घेण्याचा तुमचा प्रवास नक्कीच सोपा आणि सुरक्षित होईल. म्हाडाचं घर म्हणजे एक सुवर्ण संधी असते, पण त्याची योग्य माहिती असणं देखील महत्त्वाचं आहे. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. नक्की भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.